आता आपल्याला बघायचं आहे एपीआय फेच कसा करायचा असतो ते. पहिलं तर एपीआय म्हणजे काय तर ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. जास्त काय नाही, एक लिंक दिसत असते फक्त, त्या लिंक थ्रू आपण काम करतो. आता कसं आहे, समज मला एक मी कोणतं ऍप्लिकेशन, समज जसं की व्हॉट्सअप. आता व्हॉट्सअपमध्ये कसं असतं की व्हॉट्सअपची वेबसाईट पण आहे, व्हॉट्सअपचं ऍप्लिकेशन पण आहे, व्हॉट्सअपचा डेस्कटॉप ॲप पण आहे. 3 ठिकाणी चालतं. मग 3 ठिकाणीसाठी 3 फ्रंट एंड आणि 3 बॅक एंड आहे ना बनवत बसायचे. मी असं काहीतरी तयार करेन, एकच बॅक एंड. ठीक आहे. आता मी तुमच्या तिघांना बोललो की 3 फ्रंट एंड बनवून झाले ना की काय करा, जेव्हा तुम्हाला बॅकएंडमध्ये डेटा सबमिट करायचे तेव्हा मी ही लिंक सांगतो, त्या लिंकवरती पाठवून द्या. सगळ्यांनी त्याच लिंकवरती पाठवायचं. मग त्या डेटाचं काय करायचं ते मी बघेन. तुम्हाला जेव्हा डेटा पाहिजे ना तेव्हा ही लिंक आहे ना त्याच्यावरती रिक्वेस्टेड करा, त्या लिंकवरून मी तुम्हाला डेटा देईन. सगळ्यांना सेम लिंक दिली मी, मग तुमच्या सगळ्यांना बॅकएंड लिहायची गरज आहे का? डेटा मी माझ्याकडे आणि मी काम काय ते करा. अशा प्रकारे तिथे काम करतो. जसे आता एपीआयचा यूज कसा होतो की एक बॅकएंड आपण वेगवेगळ्या ठिकाणी हे करू शकतो, तेच एक मेन बोललो. दुसरं एक म्हणजे लाईव्ह एक्झाम्पलसाठी, जसं की आपण तिकीट बुक करतो बसचं वगैरे, तर त्याच्यामध्ये कसं असतं वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्स, 1-2 ॲप्लिकेशन्स आहेत. आता ह्या ॲप्लिकेशनमध्ये पण बुक करणार आहे, ह्या ॲप्लिकेशनमध्ये पण बुक करणार आहे. इथे जी बुक केली ती ह्याला कसं समजणार ना? तर सेम टायमिंगला तू पण बुक करते, मी पण एका ॲप्लिकेशनमध्ये बुक करतो आणि दोघांनी सेम क्लिक केलं तर त्यावेळी ते काय करतात, त्यांना कसं माहित असतं की इथं बुकिंग झालं आहे, इथे नाही दाखवलं पाहिजे वगैरे. तर त्या दोघांचा डेटाबेस एकच असतो, एक एपीआय भेटतं, एपीआय की भेटते त्यांना, त्याच्या थ्रू ते सगळं हँडल होतं. मग तसंच आपल्याला एक, आपल्याकडे आता बॅकएंड नाही, एपीआय आपल्याला बनवायला येत नाही, त्याच्यामुळे आपण एक डमी एपीआय घेऊन त्याला फेच कसा करायचं ते बघायचं. तर मी इथे सर्च केलं फेक स्टोर एपीआय, एक प्रोडक्टचा फेक एपीआय आपल्याला भेटतो. ओके, पहिल्याच लिंकवरती गेला. आता इथे ना थोडंसं खाली स्क्रोल केल्यावर ही लिंक दिसते, ही एक एक्झाम्पलसाठी दिलेली लिंक आहे जी आपल्याला एक प्रोडक्ट किट करून देते. लिंक इट केली, आलं एक प्रोडक्ट, एक काढून टाकला मी इथे, प्रोडक्ट लिहिलं फक्त. असं जेव्हा मी हिट करेन तेव्हा काय होतं बघ, तेव्हा खूप सारे प्रोडक्ट्स आणून देतं. मग आता आपल्याला हेच प्रोडक्ट्स, मागाशी आपण स्ट्रक्चर म्हणजे लास्ट ह्याच्यामध्ये आपण बघितलेलं की मॅप मेथड थ्रू डेटा कसा फेच करायचा, तर ते असंच होतं ना. हाच डेटा आपण फेच केलेला, तर मग आपल्याला आता हाच डेटा लिंक थ्रू फेच करायचा. तर मग इथे येणार, त्यासाठी मी फक्त तर एक पेज किंवा फोल्डर बनवतो. हे हळू बोला रे, एपीआय माय एपीआय डॉट जेएस. ठीक आहे, आर एफ सेट केला, मेन स्क्रीन वरती आलो, जो कंपोनंट बनवलाय त्याला घेतला, आउटपुट काय दिसतोय, माय एपीआय मेसेज. आता ही जी लिंक आहे ही लिंक आपल्याला फेच करायची, बरोबर. आता ती कशी करणार, तर पहिलं तर आहे ना, ती जी प्रोसेस करायची ती आपल्याला सगळ्यात पहिलं करायची, म्हणून ते आपण करणार यूज इफेक्टच्या आतमध्ये, बरोबर ना. सगळ्यात पहिल्यांदा यूज इफेक्ट कॉल होणार, तर यूज इफेक्टमध्ये कॉल बॅक फंक्शन बनवतो आणि त्याच्यामध्ये तो फंक्शन बनवून मी कॉल करणार. जसं की मी एक फंक्शन बनवलं, समज कॉन्स्टंट गेट एपीआय डेटा. फंक्शनचं नाव काय घेतलं, गेट एपीआय डेटा. आता या फंक्शनच्या आतमध्ये मी तो सगळा कोड लिहिला. फेच करण्यासाठी एक फंक्शन भेटलं आपल्याला, त्याचं नाव आहे फेच. फेच मध्ये टाकला मी तो लिंक, त्याला सांगितलं हा फेच करायचा आहे. जेव्हा आता हा फेच काय करतो, तर तो जातो URL वरती आणि तिथून रिस्पॉन्स घेऊन येतो. तो रिस्पॉन्स घेऊन, रिक्वेस्ट हिट होणार, रिस्पॉन्स घेऊन येणार, पण ते रिस्पॉन्स आणायला आपल्याला लागतो टाइम. त्याच्यामुळे इथे लावायचा असिंक्रोनस रिक्वेस्ट आपण इथून हिट करत असतो. असिंक्रोनस माहिती आहे ना, सिंक्रोनस असिंक्रोनस. सिंक्रोनस म्हणजे एक झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी. असिंक्रोनस म्हणजे एक हिट केली, चला आता दुसरी पण हिट करा, जेव्हा येईल तेव्हा पुढे आपण कंटिन्यू करू. हे रिस्पॉन्स मध्ये आहे ना प्रॉमिसेस वगैरे तो घेऊन येतो. आपल्याला त्यातला फक्त काय सेपरेट पाहिजे, डेटा. मग त्याच्यावरती आपण जेसन मेथड अप्लाय केली तो आपल्याला प्रॉपरली त्यातला डेटा आणून देईल. आता मी जर इथे कन्सोल केलं तर आपल्याला डेटा भेटेल. ठीक आहे, खाली आलो आणि त्या गेट एपीआय डेटाला मी इथून कॉल. ओके, आणि हे एकदाच करायचे म्हणून आपण लावला स्क्वेअर ब्रॅकेट. माहिती आहे ना, स्क्वेअर ब्रॅकेट लावतो आपण एकच करण्यासाठी, त्या टाइप. मॅडम जरा हळू घ्या. काय भेटलं आपल्याला इथे, अरे ज्याच्यामध्ये 20 प्रोडक्ट स्टोर आहे.
मग एपीआय कोणताही असला तरी आपल्याला ही सेम पद्धत फॉलो करायची. कोणताही एपीआय असेल तर ह्याने फेच होणारच आहे. ओके, म्हणजे एपीआय म्हणजे काय, फक्त एक जेसन डेटा तर आहे, त्याला आपण फेच करायचं फक्त. मग आता हा डेटा तुला भेटला इकडे, या डेटाला फेच कसं करायचं ते माहिती आहे ना आपल्याला. मग तो डेटा आपण कुठेतरी स्टोर करून घेऊया. जसं मी इथे आलो, कॉन्स्टंट एपीआय डेटा सेट एपीआय डेटा इक्वल्स टू यूज स्टेट. आता ह्याच्यामध्ये येणार काय, अरे, म्हणून डिफॉल्ट स्टोर करून ठेवला मी इथे एक अरे. आता जसं इथून डेटा येईल सेट एपीआय डेटाच्या मदतीने आतमध्ये तो डेटा स्टोर केला. हा डेटा कुठे जाणार, इथे गेला, त्याला फक्त आपल्याला प्रिंट करायचं. खाली आलो, कर्ली मारला, एपीआय डेटा डॉट मॅप, त्याच्या आतमध्ये कॉलबॅक कॉल केला, कर्ली टाकला, झालं. इथे मी काहीतरी नाव दिलं त्याला, इथून करणार आहे रिटर्न कोड. मी डायरेक्टली ड्यू बनवतो, नंतर ते प्रोडक्टचं वगैरे करून ते करून टाक. ओके, ह्याच्यामध्ये मला पाहिजे पहिला H1. काय काय एपीआय मध्ये डेटा आहे, तर पहिला आहे टायटल. टायटल आहे इकडे येणार, H1 मध्ये काय लिहिणार, व्हॅल्यू डॉट टायटल. व्हॅल्यू डॉट टायटल लिहिला. ओके, असेच बाकीचे प्रोडक्ट बाकीचे डिटेल्स फेच करायचे. जसं की इथं काय डिस्क्रिप्शन, व्हॅल्यू डॉट डिस्क्रिप्शन. इथं आलो, पी टाकला, व्हॅल्यू डॉट डिस्क्रिप्शन, सगळ्यांचं डिस्क्रिप्शन. हे समजलं. त्याला क्लास देतो एक कार्ड, म्हणजे बूटस्ट्रॅप थोडीशी आपल्या होईल, आपल्याला प्रॉब्लेम नाही देणार. काय इम्पोर्ट डॉट स्लॅश डॉट डॉट स्लॅश नोड मॉड्यूल स्लॅश बूटस्ट्रॅप स्लॅश डी स्लॅश सीएसएस स्लॅश, माहिती नाही, बूटस्ट्रॅप डॉट सीएसएस. ओके, सगळे एका बाजूला एक पाहिजेत आपल्याला. काय करतो, देतो थोडीशी विड्थ, कॉल फोर, आणि हे सगळे टाकतो एका लाईन मध्ये. ओके, आता इथेच मला इमेज पण प्रिंट करायची. मग इमेज कशी येते, तर इमेज नावाने येते, बरोबर. आणि इमेज नावाने डायरेक्टली URL येतो. मग आता आपल्याला तो URL कुठे दाखवायचा, तर इमेज टॅगच्या आतमध्ये SRC मध्ये तो URL टाकायचा. मग SRCच्या इथे लिहिणार व्हॅल्यू डॉट इमेज, लिहिला. इकडे आलो, इमेज लोड झाल्या सगळ्या. मला काय करायचं आहे, थोडीशी वगैरे द्यायचे, 100 पिक्सल हाईट, झालं छोटं. मग असं आपल्याला जसं पाहिजे तसं आपण त्याला सेट करू शकतो. ते नंतरचा पार्ट आला, पण असा एपीआयचा डेटा आपण फेच करणार. त्याच्यामध्ये अजून काय खूप साऱ्या गोष्टी आहेत. जसं की आता इथे आहे प्राइस, आपल्याला प्राइस प्रिंट करायची येणार इथे. चल लावलं लगेच मी बटन, बटनच्या आतमध्ये ते लिहिणार व्हॅल्यू डॉट प्राइस. ओके, मग आता इथे केलं काय, मी एपीआय फेच करायला सगळ्यात पहिला तर यूज इफेक्ट मध्ये आलो, कारण की मला सगळ्यात पहिला फेच झाला पाहिजे, मग शो मला. यूज इफेक्टच्या आतमध्ये आलो, एक गेट एपीआय डेटा नावाचं फंक्शन बनवला, त्या फंक्शनला कॉल केला. या फंक्शनच्या आतमध्ये आपण लावला फेच. फेच मध्ये जी आपली लिंक असेल ती URL पास केला. URL मधून तो जाणार, डेटा घेऊन येणार, डेटा आणून सगळा रिस्पॉन्स मध्ये स्टोअर करणार. त्यातला आपला जो प्रॉपर जेसन डेटा तो आपण असा काढला साईडला. तो काढल्यानंतर त्याला आपण कन्सोल करून बघितलं फक्त, आणि एपीआय डेटा या ह्याच्यामध्ये स्टोअर केला. आणि मग जसं आपण मॅप मेथडने नॉर्मली डेटा प्रिंट करतो तसंच प्रिंट केला. हे जुनं आपण केलेलं आहे सगळं. ओके, फक्त हे वेगळं आहे. आणि एपीआय कोणताही असला तर असंच असणार आहे, थोडे फार चेंजेस असले तर आहे, नाहीतर काही चेंजेस नाही आहे. जसं आता जर बघायला गेलो आपण, माझ्याकडे एक जेसन डेटा होता जो मी लाईव्ह केलेला. ह्याच्यामध्ये खूप सारे प्रोडक्ट्स आहेत. ठीक आहे, आपण एक जेसन डेटाच आहे. ओके, फक्त ह्याच्यामध्ये काय काय बघ, टायटल, डिस्क्रिप्शन, इमेजेस खूप सारे आहेत. मग आता हा जर फेच करायची मी काय करणार, फक्त त्याला कॉपी करणार, लिंक भेटली ना मला, इकडे येणार, हे कमेंट मध्ये टाकलं,
पेस्ट केलं. आता ह्याच्यामध्ये काय काय डेटा आहे, टायटल, हेडिंग, डिस्क्रिप्शन, प्राइस. आणि मी काय लिहिलंय, टायटल, डिस्क्रिप्शन, प्राइस आहे, इमेज. पण इमेज नाही माझ्याकडे, इथे इमेजेस आणि इमेजेस ॲरे. इमेजेस ॲरे म्हटल्यानंतर मला इमेजेस आणि इंडेक्स नंबर टाकायला लागणार. बघूया आता येतं. म्हणजे एपीआय कोणताही असेल तरी मला काय जास्त वेगळी मेहनत करायला लागते का नाही, हा सेम ठरलेला आहे, हेच वापरायचं आहे. ह्याच्यामध्ये पण ऍडव्हान्स गोष्टी आहेत, पण आत्तासाठी तुम्हाला हेच असणार. समजलं? येईल करता? ओके, करा चालू.